नमस्कार श्रोते हो, श्वेतल परब आज आपल्याला माझ्या लेखांचं सादरीकरण करून दाखवणार आहे. माझ्या लेखाचं शीर्षक आहे तुझं डोकं म्हणजे भाजलेलं मडकं. सखी अंजली, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. ही स्थिती आजही आपल्याला खेड्यापाड्यात दिसते. भांडवलशाहीच्या विळक्यात अडकलेलं जग एका बाजूला आणि तुझ्यासारख्या बिनभिंतीच्या जगात राहणाऱ्या बायका हे दुसरंच जग. त्यात आमचा मालवणी मुलूक. मूळ मातृसत्ताक असलेल्या आपल्या भूमीत पितृसत्ताक व्यवस्थेनं बस्तान मांडलं आणि बाईचं अख्खं जग बदलून गेलं. पालकत्व नको म्हणून विवाह प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या या जगात तुझ्यासारख्या बायका सिंगल पेरेंट्स, एकल पालक असलेलं कुटुंब बनून कशा राहत असतील? याचं कौतुक म्हणून नव्हे बरं का, तर एका स्त्री जाणीवेतून मी तुला हे पत्र लिहित आहे. जया, माझी मैत्रीण, दरवेळी तिच्या बोलण्यात तुझं नाव येतंच. तेव्हा तुला भेटण्याची मनोमन इच्छा निर्माण झाली. काही भेटी आपसुकच घडतात, काही भेटी घडवून आणाव्या लागतात. काहीतरी विशेष कामगिरी केलेल्या महिलांच्या मुलाखती मीडियावाले स्वतः घरी जाऊन घेतात. जाहीररित्या त्यांचे सत्कारही होतात. पण तुझ्यासारख्या गावकुसात भाड्याच्या घरात राहून चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या बायका क्वचितच कुणाच्या तरी नजरेस येतात. सखी, मी लेखन करते हे तुला कदाचित ठाऊक असेल नसेल, तरीही माझ्याबरोबर झालेल्या भेटीत तू जे काही सांगितलं ते अगदी प्रांजळपणे सांगितलं असशील याची मला खात्री आहे. तुझं लग्न झालं तेव्हा तुला नुकताच पदर आला होता. 3 मुली एका मागोमाग एक वाढलेल्या, आई बापाला घोर लागून राहिलेला, प्रस्थापित समाज व्यवस्थेत आपल्यावर कुणी चिखलफेक करू नये, आपल्या पोरींच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून वयात आल्या आल्या पोरींची लग्न लावून दिली जातात. अर्थातच खालच्या सामाजिक स्तरात हे घडत असत नाही, तर सर्वच समाज गटात काही एक फरकानं हे असंच चित्र दिसतंय. तू तर एका सर्वसामान्य न्हावी कुटुंबात जन्मलेली, 4थी शिकलेली मुलगी. तुझ्या मते बाई म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, केर कचरा या कामासाठी ईश्वराने जन्माला घातलेलं अपत्य. तुझ्याच विचारसरणीची माणसं तुला आसपास दिसत राहतात. कुणाचाही जन्म जर भाजलेल्या मडक्यासारखा झाला असेल तर त्याला सडण्याची किंवा कुजण्याची भीती उरत नाही. तुझ्या विचारांची मशागत अशी भाजलेल्या मडक्यासारखी झाली आहे. त्यामुळे तुला दारुडा नवरा असणं, त्यानं मारणं हे काही गैर वाटलं नाही. त्याच्या सांधा निखळलेल्या रथाला आधार म्हणून लोहाची चाकं बनून तू उभी राहिलीस. तू मला म्हटलंस घरकामही मुलींचीच असतात. हो ग अंजली, मी कुठे नाही म्हणते, पण बाई पैसे कमवायला बाहेर पडते तेव्हा ती कामं पुरुष करू शकत नाहीत का? तुझं उत्तर पाण्या इतकं स्वच्छ. बाई, आम्ही कधी असो विचारच करूक नाही. आपणाक जा काम दिला ता करूक होया, ता आपलाच काम असता. अंजली, तुला पटणार नाही कदाचित, पण आपण स्त्रिया अशाच प्रकारच्या स्त्री पुरुष भेदभावास खतपाणी घालतो. हे काम बाईचं आणि ते काम पुरुषांचं असं काही नसतं. ज्यांची जशी शारीरिक क्षमता आहे तशा पद्धतीची कामं त्यांनी करावीत. आता तूच बघ ना, तुझं लग्न अल्प वयात झालं. वयाच्या 25शीत तुझा नवरा हे जग सोडून गेला आणि तू 2 मुलं आणि घरची सगळी जबाबदारी तुझ्या डोक्यावर घेऊन राहिलीस. तुला वाटलं नसेल का मी तर बायकांसारखं जगावं, 4 भिंतीत राहून गृहिणी म्हणून बिनघोर जगावं? तुझा नवरा गेल्यावर 15 दिवसात थोरल्या मुलाला घरात कुलुपात ठेवून 6 महिन्याच्या तुझ्या मुलीला एका फडक्यात गुंडाळून तू घरकाम करायला बाहेर पडलीस. अगं, बाईचं काम जर स्वतःचं घर सजवणं आहे तर हे काम तुला जादा करावं लागलं असेल असं वाटत नाही का? आणि वाटत नसेल तर तू तुझ्यातील माणूस मारून टाकला आहेस. अंजली, उत्तर द्यायला तुझी जीभ धजली नसली तरी तुझी झुकलेली मान आणि पाणावलेले डोळे खूप काही सांगून गेले बघ. तुला सांगायचं टाळत होतीस मला. तू सोसलेलं बाईपण, कोंबड्याची मान मुरगळल्यागत तुझं कोवळं आयुष्य संपवणारं तुझ्या जीवनातील वैवाहिक वादळ. सखी, तू एक माणूस आहेस हेही कदाचित तुला कधी जाणवलं नसेल. म्हणून तू नवरा दारुडा निघाला तेव्हा त्याच्याशी वादावादी न करता लोकांची धुणी भांडी करू लागलीस. व्यवसायानं न्हावी असलेला तुझा नवरा आपलं काम प्रपंच सोडून अखंड दारूच्या नशेत राहू लागला तेव्हा तू कुठला ईश्वर पूजत होतीस? कुठल्या देवीच्या पायात लोळण घेत होतीस? की नको देव नको धर्म म्हणत स्वतःच्या हाताला घट्टे पडेपर्यंत राबत होतीस?
शरीर धर्म हा केवळ बाईला असतो का ग? पुरुषांचं काय? त्यांना शरीर धर्म नाही का? माझ्या प्रश्नांचा अर्थ तुला कळणार नाही, पण सखी, तू बाईला शरीर धर्म मोठा असतो असं मानत आलीस. कुणाच्याही घरात त्यांच्या कुठल्याच वस्तूला स्पर्श न करता सांगितलेलं काम मुकाट्यानं करत आलीस. विधवा बाईला ज्या विटाळाला सामोरं जावं लागतं, तो विटाळ देखील तू सोसलास. तुझी पोरं श्रीमंताच्या हवेलीत खेळत होती, तेव्हाही तू तुझेपणा अनुभवलास. न्हाव्याच्या पोराचे संस्कार घेशील रे, खेळू नको तिच्याशी, असले शब्द देखील कानावर पडले असतील तुझ्या. तरीही पोटच्या पोरांप्रमाणे मालकिनीच्या पोरांना अंगा खांद्यावर खेळवलंस, भरवलंस, अंगणात फेर धरलेस त्यांच्याबरोबर. तुझी पोरं लवकर शिकत गेली. आपली मर्यादा सांभाळून बोलणं, खेळणं, वागणं, त्यांच्यात राहणं. शाळेत जाऊ लागल्यावर त्यांना कळू लागलं आपली आई हेच त्यांचे सर्वस्व. डोक्यावर छप्पर नसताना तू घडवलंस पोरांना. कमी पडू दिलं नाही मातेचं प्रेम. म्हणूनच तुझ्या प्रेमाच्या सावलीत वाढलेल्या त्या पोरांना शाळेत तुझा सत्कार केला गेला तेव्हा किती आनंद झाला. आता तुझा मुलगा मोठा झालाय, त्याला तू ITI पर्यंत शिकवलंस, तोही काम करू लागलाय. आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा त्याचा मानस आहे. मुलगी अत्यंत चुणचुणीत आणि हुशार आहे. 8वीत असली तरी ती समंजसाने अगदी प्रगल्भ झाली. तुझ्या चेहऱ्यावर कितीही खुशी दिसत असली तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस. कित्येक भूल पाडण्याचे प्रसंग तुझ्या आयुष्यात आले असतील, पण तू मात्र मुलांच्या डोळ्यात तुझी स्वप्न पेरत राहिलीस. सखी, मला तुझं एक अजब वाटलं. माझ्या प्रश्नांना उत्तर देताना तू नवऱ्याची बाजू सांभाळत राहिलीस. असं का ग? नवरा हयात नाही, त्यांच्याविषयी आपण वाईट का बोलावं म्हणून? की पती म्हणजे परमेश्वर असं मानणाऱ्यातील तू आहेस का? तुझ्याविषयी मिळालेल्या माहितीतून मला असं समजलं की तुझा नवरा दारू पिऊन लिव्हर खराब झाल्यानं 35शीत मरण पावला. तू मात्र मला सांगितलं की ते कधीतरी दारू प्यायचे, कावीळ झाली आणि दारू प्यायले आणि मरण पावले. आरोग्यशास्त्र माहीत असलेल्या माझ्यासारख्या बाईला हे पटणं कठीण. म्हणून मी जयाला विचारलं तर तिने काय ते सत्य सांगितलं. सखी, बाईनं किती सोशिक असावं ग? आणि सोशिक असलं म्हणून काही नुकसान नसतं हे मला मान्य आहे. नवरा जर एक पुरुष म्हणून वागत असेल आणि तो चुकत असेल तर त्यालाही काही गोष्टी सुनावणं हे आपलं काम नाही का? आपली पोरं बिघडू नये, आपण त्यांना दटावतो, मारतो, हे का? आपण असं का वागतो? त्यांच्यावर आपलं प्रेम असतं म्हणून ना? तसंच नवऱ्याचं असतं ग. तो सहचर म्हणून वागण्यात कमी पडत असेल तर त्याच्या चुकांवर पांघरून का घालायचं? कदाचित माझे विचार तुला पटत नसतील, पण मीही एक स्त्री आहे, व्यवस्थेनं घडवलेली तुझ्यासारखी हाडामांसाची बाई मी. फरक एवढाच की मी उच्च शिक्षण घेतलं, मी वाचू लागले, लिहू लागले, त्यामुळे अवघड प्रश्न मला आज सतावत आहेत. सखी, भेटत राहू असेच जोपर्यंत माझ्या प्रश्नाची उकल होत नाही तोपर्यंत. तुझी सखी श्वेतल. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, माझ्या लेखाचं शीर्षक आहे घायाळ होणं संपून जातं तेव्हा. खाली मान घालून बसणे एवढा आपण गुन्हा तर केला नाही, मग आपण एवढे कानकोंडे का झालो? जनाला साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. आपण आता दुसऱ्याच्या शब्दांनी घायाळ होण्या इतके लेचेपेचे राहिलो नाहीत. आणि कशाला गोष्टी एवढ्या मनाला लावून घ्यायच्या? दुनिया ज्याला पाप पुण्य म्हणते त्या म्हणजे वासना. माझं माझं यमाचं खाजं असे आजोबा आणि त्यांच्या समकालीन असलेली जाणती माणसं म्हणायची, तरीही ती प्रपंचात गुंतून पडायचीच ना. तर काल परवा जनाला स्वप्न पडलं. फार काही डेंजर वगैरे नाही, अगदी साधं. धो पाऊस पडत होता. रस्ते, नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत होते. गटारं लाली लाल होऊन घरा अंगणात पसरत जात होती. बेडूक, साप, विंचू, मगरी घरात घुसू लागल्या होत्या. हे सगळं तर गावातल्या घरांनी घडतं. जनाचा फ्लॅट तर महानगरातील 5व्या मजल्यावर होता. मग हे सगळे इव्हिल्स एकाएकी तिच्या 5व्या मजल्यावर चक्क सोफ्यावर बेडवर जाऊन बसले.
जना बेडवर कुशीवर वळत होती आणि अचानक एका मगरीने तिच्यावर शेपटीचा फटका मारला. जना वळवळत जागी झाली. हे स्वप्न की भटकंती म्हणत जना घरातल्या घरात फिरू लागली. तिच्या हातात होती कपडे वाळत घालायची लाकडी काठी, तिच्या सासूबाईने 30 वर्षापूर्वी गावाकडून आणलेली आणि गावातल्या रघुसुताराने लाकडी मूठ घालून दिलेला एक लांबलचक सुरा. जनाचा धाकटा मुलगा 12वीतला होता. तो नीटची तयारी करत होता. स्वभावाने धीट होता. मुलानं तिला विचारलं, आई हे काय करतेस? काही नाही, शोधते वर्मीन्स. तू इकडे लक्ष देऊ नकोस, तुझा अभ्यास कर. आमचं आपलं हे असंच. पण तुला काही दिसलं नाही ना? सगळं कसं अगदी ठीकठाक आहे घरात. मग हे स्वप्न पावसाच्या दिवसातलं म्हणायचं का? हे भूत आहे, जादूटोणा की चमत्कार? आणि हे असे चमत्कार घडू लागले तर माणसाने हे जग सोडून जायचं कुठे? भारतीयांनी चांद्रयान अवकाशात सोडलं. माणसांना राहायला अजून काही सापडतं का बघायला? आणि आपण साध्या सापा विंचवाच्या भयानं भूताचा शोध घेतोय. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जना त्या प्राण्यांना आजपर्यंत भगवंत मानत आले. पण प्राणी चक्क माणसांच्या अंगावर. अशी त्यांची संख्या वाढत गेली तर जगातले सगळे लोक शाकाहारी झाले तर असंच होणार आहे. माणसांना राहायला, झोपायला, निवांत फिरायला जागाच उरणार नाही. आपल्याला भीती नक्की कशाची वाटते? हे जग सोडावं लागलं तर की आपली माणसं आपल्याला सोडून गेली तर? हाच तो मोह, हीच ती वासना. बळे बळे कुणाला तरी म्हणायचं, माझं काही नाही, सगळं त्याचं आहे. आणि जर कुणी आपल्या आधी जेवायला बसलं आणि त्यानं आपल्या आवडीचा पदार्थ खाल्ला तर आपल्या अंगाचा तिळपापड करून घ्यायचा. त्या माणसाला अधासी म्हणून त्याच्या संस्कारावर हल्ला करायचा. किती सोपं असतं हे दुसऱ्या कुणाला नीच समजणं. जनाचं स्वप्न सत्यात आल्यासारखं जनाला वाटलं. पाऊस उधाणलेला होता. सूर्य काळ्या ढगांना पुरतं ओरडायला, उसळायला देत होता. शाळांना सुट्टी होती. जनानं सोशल मीडियावर आपली बोटं फिरवायला सुरुवात केली. तो समोर बातमी, खेड शहरात रस्त्यावर मगरी. जुन्या काळातील कथांमध्ये प्राण्यांच्या जगी असंच असायचं. आपण फक्त त्याची कल्पना करायचो. आज ते जग आपल्याला प्रत्यक्षात दिसू लागलंय. तो ओरका नावाचा अजस्त्र मासा पॅसिफिक महासागरात खेळत हुंदडत असतो. कुणालाही त्रास न देता नृत्य करणारा हरहुन्नरी मासा म्हणे आता जहाज आणि जहाजावरील माणसांना त्रास देऊ लागलाय. याआधी ओरकाची भीती कुठल्याच खलाशांना वाटली नव्हती. अजबच आहे. जनाची भीती खरी ठरली होती. तिच्या 12वीतल्या मुलाने तो व्हिडिओ बघितला आणि खात्री पटली, हे जग भूतांचंच आहे. घरातील जुन्या माणसांनी सांगितलेल्या भूताखेताच्या गोष्टी खोट्या नव्हत्या, तर ती भूत म्हणजे प्राणीच होते. त्या काळातील लेखक यांनी ज्या भूतांविषयी लिहिलं, ज्या चमत्काराच्या कथा आपण वाचत आलो, ती भूत म्हणजे हीच. आजच्या अंतराळ युगात त्यांना माणसात वावरणं वावगं वाटत नाही. आम्ही देखील नाना प्रकारच्या भूतांनी पछाडलेले आहोत ना. आई वडिलांच्या अवास्तव इच्छांचं भूत, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं भूत, आकर्षक पॅकेजचं भूत, सुंदर मुलगी मुलगा जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात यावा हे भूत, आणि खूप काहीतरी. यातून आपण काय मिळवलंय? आपण चक्क एक प्राणी बनलोय. खा प्या आणि मस्तीत जगा. आपण बिनधास्त घुसलोय जंगलातून समुद्रात, समुद्रातून एखाद्या बोटीत आणि बोटीतून महानगरात. आणि महानगरात घुसल्यावर कॉर्पोरेटचं भलं मोठं जाळं आपल्याला एक बाजार वस्तू बनवून टाकतंय. आपण अंगरखा डोळ्यावर पांघरून घेतो. अंगावरची झूल वाढत जाते. आपण सेल्फी घेतो, झळकवतो. सोशल मीडिया, जल्लोष जल्लोष, पुन्हा स्वप्न, जंगलं घरात घुसल्याचं. महाभारत आणि श्रीकृष्ण कालिया मर्दन करतानाचं. तृष्णा अनंत बाजू निवेडलेली, मुक्त कुणीच नाही. भगवान रामकृष्ण देखील तृष्णेपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. तृष्णा म्हणजे आसक्ती, हे जेव्हा भगवान कृष्णाला कळलं तेव्हा भगवद्गीता जन्माला आली. ऋषी वाल्मिकी आणि व्यासांना तृष्णेचं मूळ शोधता शोधता रामायण आणि महाभारतासारखं अजरामर काव्य सुचलं. तरीही माणसाला तृष्णा का? या तृष्णेमुळेच आपण कुणाच्या तरी द्वेषाला बळी पडतो.
आपल्यातील सद्गुण देखील दुसऱ्याला दुर्गुण वाटू लागतात. सत्तेचा मोह, पदाचा मोह, संपत्तीचा मोह, मैत्रीचा मोह, हे सगळे प्राण्यांसारखे आपल्या अंगावर चालू येतात. या प्राण्यांना आवरता आवरता आपण आपल्यातील सुप्त शक्तींना आव्हान देतो. बारीक सारीक गोष्टींनी आपलं घायाळ होणं संपत जातं आणि उरतो तो संथ प्रवाह. तुम्ही म्हणाल तर तृष्णेचा अंत असेल, नाहीतर तृष्णेचं मूळ. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, माझ्या लेखाचं शीर्षक आहे मातीची ओढ. आमच्या गावच्या मध्यवर्ती असलेल्या बाजाराच्या ठिकाणी कित्येक पिढ्यांनी जपलेला एक जुना वड आहे. त्या पारावर रिकाम टेकडी पोरं संध्याकाळ झाली की जमू लागतात. त्यांच्या गप्पा रंगात येतात. तेव्हा मी इतरांपेक्षा किती मोठा, मला आलेले अनुभव किती अद्भुत, हे सांगण्याची चढाओढ सुरू असते. थोडक्यात फुशारकीच म्हणा ना. त्यातलं कुणी मुंबईला, गोव्याला, नाहीतर पुण्याला जाऊन आलेला असतो. कुणी तिकडे नोकरी करणार असतो. त्या पारावर जमलेल्यांमध्ये त्याला खूप मान असतो. तोही सुट्टीच्या काळात वडाच्या पारावर त्या पोरांबरोबर खेळू लागतो. कुणी बाबू आधी कसा होता, नाकातला शेंबूड काढता न येणारा, तो आता साहेब बनलाय. तर कुणी नाना एकेकाळी कसा घरच्या मिजासीत वाढलेला आणि आता दारूच्या नशेत गावभर भटकत असतो. कुणाच्या घरी म्हशी, गुरंढोरं जास्त, कुणाच्या शेतात भरपूर पीक आलंय, कुणाचं शेत गुरांनी खाऊन टाकलंय, कुणाची म्हैस विकायची आहे, कुणाला वासरू पाहिजे. मन्याची पोरगी किरण्याचा हात धरून पळून गेली, ती परत आलीच नाही गावात. हे त्यांचे गजालीचे विषय. तो देवाचा वड म्हणजे गावातल्या प्रत्येक घरातल्या बारीक सारीक कहाण्या जाणून आहे. देवाच्या वडाला सोमवारच्या दिवशी वाड्यातल्या बायका दिवा लावतात. त्या बायका एकाच समाज गटातील असल्यानं कुणीही त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघत नाही. म्हणून बायका दिवे लावायला येतात त्या दिवशी पोरं तिथे जमत नाहीत. पण इतर दिवशी मात्र तिथे पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. कुणी जिंकतो, कुणी हरतो. जो जिंकतो तो सगळ्यांना चहा आणि भजी देतो. त्या भज्यांची ऑर्डर आपावाण्याकडे आधीच दिलेली असते. कारण कुणीतरी हरतो तेव्हा कुणीतरी जिंकणारा असणारच. त्यामुळे तिथल्या कुणाच्याही मनात हरल्याची भावना किंवा खंत नसते. डाव संपल्यावर आनंदाने चहा भजी खात दुसऱ्या दिवशी काय काय युक्त्या करायच्या, भिडू कसे बदलून घ्यायचे, याच्या सरमिसळीच्या गप्पा सुरू होतात. घरची माणसं पोरांची वाट बघत झोपी जातात. घरातल्या म्हाताऱ्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. उद्या बांध अडवचो असा, कवळा मारूची असत, शेंगदाणू घालूचो असा, डोब्यातला भात कापून आणूचा असा, आणि ही पोरं झोपाचे सोडून कसले खेळत बसलेत. त्या सुभल्याचा काय, त्याच्या आऊस बापूस मास्तर, ते का काम करूक नको. आमचे खुळे पोर त्यांच्या वांगडा लागतात. म्हातारी माणसं अशा शिव्या देत पोरांची वाट बघत बसतात. रात्री 1च्या दरम्यान पोरं गुपचूप घरात प्रवेश करतात. घरातला म्हातारा बाप 2-3 अंथरुणं बदलून चाचपून गेलेला असतो. पोरं घरी आल्यावर आपलंच माप पुढे करतात. आम्हाला काही कळत नाही का? आमची कामं आहेत, आमची कामं आम्हालाच करायला पाहिजेत. सकाळी पोरं उठायच्या आत म्हातारा बाप गप गुमान मशरी घासत बसतो. न्हाणी पेटून लाकडं सारत हे कधी उठतले, कधी मळ्यात जातले, सगळ्यांना ऐकू जाईल असं बडबडत राहतो. त्या पारावरच्या पोरांच्या गटातल्या नाऱ्या नेहमीच पत्त्यांचा डाव हरत असतो. 20 वर्षांचा नाऱ्या आता खेळ आणि पोरं यांना टाळू लागतो. बरोबरची पोरं त्यांना चिडवत राहतात. नाऱ्या, तू का काही येणार नाही, तू आमच्यात येऊ नको, तुझ्यामुळे आम्ही हरतो. नाऱ्या डोक्यानं हुशार असतो. त्याच्या डोक्यात नवनवीन काहीतरी चाललेलं असतं. त्यामुळे त्याचं खेळात लक्ष नसतं. असाच एक दिवस नाऱ्या सगळ्यांना गुल देऊन गायब होतो. रात्री खेळून घरी गेला. त्याच्या आईनं आधीच अंथरूण घालून ठेवलेलं असतं. तो घरात आला तेव्हा आईनं दिवा लावला, त्याला प्यायला पाणी दिलं आणि त्याला तंबी दिली. उद्या फाटपटी उठण साड्यार जाऊ गया, कलमार औषध मारूचा असा, निमार लागाच्या आधी घराक येऊ गया, तापाचे साथी इलेत, त्याच्यात उद्योग नको. पहाटे 4 वाजता त्याच्या आईला जाग आली. ती उठून बघते तर नाऱ्या अंथरुणात नाही. जोर जोराने आकांड तांडव करत तिने वाड्यातली माणसं गोळा केली. नाऱ्याचा बाबा शांत होता. त्याला लकवा भरला होता.
नाऱ्याच्या सवंगड्यांनी त्याला शोध घेतला. 1-2 दिवस नाही तर चक्क 15 दिवस झाले तरी नाऱ्या काही सापडला नाही. गोवा, मुंबई, पुणे सगळीकडे पाहुण्यांची शोधाशोध केली. नाऱ्या त्या दिवसापासून गायब. तो 10 वर्षे गावाकडे फिरकलाच नाही. त्याच्याबरोबरच्या सवंगड्यांची लग्न झाली, त्यांना मुलं बाळं झाली. पत्त्यांचं खेळ खेळणं सोडून सगळे आपल्या संसाराला लागले. नाऱ्याची आई त्याच्या आठवणीने झुरत राहिली. सगळे देवधर्म केले, नवस केले, उपास केले, वारीला गेली, काहीच उपयोग झाला नाही. एकुलते एक मुलांच्या गायब होण्यानं बाप मरून गेला. नाऱ्याची आई आपली शेती बागायती जिद्दीनं सांभाळू लागली. एक ना एक दिवस नाऱ्या येईल. आपला नाऱ्या वाईट मार्गाला जाणार नाही याची तिला खात्री होती. तिचा आपल्या मुलावर विश्वास होता. अतीव प्रेमातून निर्माण झालेली श्रद्धाच तिला जगायला बळ देत होती. नाऱ्या गावात येतो तेव्हा त्याची 40शी उलटलेली असते. त्याला चष्मा लागलेला असतो. थोडीशी टक्कल देखील पडू लागली होती. आधीच गुटगुटीत असलेला नाऱ्या राजबिंडा दिसू लागतो. अचानक एक दिवस आपली बायको आणि 2 मुलांसोबत तो गावी हजर होतो. आता त्याचं रंग, रूप, भाषा, केसांची स्टाईल आणि चालण्याची ढब सगळंच बदललेलं असतं. गावातले लोक म्हणतात, हा नाऱ्या असल्याची खात्री करून घ्या. हा नाऱ्या वाटत नाही. घरात एकटीच म्हातारी आई. आपलं लेकरू जिवंत आहे की मेलं याची खबर नसलेली माय लोकांना बघून हरकून जाते. शेजारची माणसं चौकशीला येतात, त्यांना म्हातारी भेटू देत नाही. नाऱ्या मात्र पूर्वीसारखाच आईशी वागतो. तिला आणलेली तिच्या आवडीच्या लाल रंगाची साडी देतो, तिच्या आवडीचे मोतीचूर लाडू देतो, तिला गळ्यात घालायला लक्ष्मी हार हवा म्हणत होती तोही तिला देतो. हे सगळं पाहिल्यावर लासलेला डाग तोही तसाच आहे म्हटल्यावर म्हातारीला स्वर्ग 2 बोटे उरतो. म्हातारीची 10 एकरांची जमीन असते. नाऱ्या गेल्यापासून म्हातारी त्यातल्या 2 एकरांवर शेती करते. बाकीची जमीन पडीक असते. शेजारचा कृष्णा येतो, म्हातारीला म्हणतो, ह्यो आपलो नाऱ्या नाही. तुझी जमीन हडप करू ह्यो कोणीतरी लफंगो इलो असा. ह्याच्यावर विश्वास ठेव नको. म्हातारी त्याला हाकलून लावते. माझ्या दारात परत पाय ठेवशीस तर बघ. नाऱ्या गावात साहेब बनून आला. ही बातमी आगीचा फुफाटा पसरत जावा तशी पसरत गेली. कुणाला बरं वाटत होतं तर कुणाच्या डोळ्यात कुसळ अडकल्यासारखं वाटत होतं. शेवटी गावच्या पोलीस पाटलानं नाऱ्याचा पै पाहुण्यांना बोलावून घेतलं. त्यांच्या स्मृतीतील नाऱ्याला सर्वांसमोर प्रश्न विचारण्यात आले. नाऱ्या सगळ्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देत होता. नाऱ्याच्या मावशीच्या नवऱ्याला माशांची खूप आवड होती. ते पाहुणचाराला आले की नाऱ्या त्याच्या घराशेजारी असलेल्या ढोर कोंडीतील खवळे मासे पकडून आणत होता. ही आठवण झाल्यावर सगळे लोक गार झाले. म्हातारीचा जीव भांड्यात पडला. एवढे दिवस नाऱ्या होता कुठे? तो गाव सोडून का गेला? याची लोक नंतर चौकशी करू लागले. नाऱ्याला आठवलं त्या रात्री त्याला स्वप्नात कोणीतरी उपदेश केला. तू इथून निघून जा, तुला परीस सापडेल. तो सापडला की तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. रात्री 2 वाजता नाऱ्या घराबाहेर पडला. शेजारच्या गावात पोहोचल्यावर तिथे पुण्याला जाणारी गाडी मिळाली. त्या गाडीत तो बसला. नाऱ्याने खिसे चाचपडले. खिशात फक्त 200 रुपयांच्या नोटा आणि पुण्यात जायचं तिकीट 500 रुपये. नाऱ्या स्टेशनवर उतरला. 15 किलोमीटर लांबच्या अंतरावर नाऱ्याचे पाय चालून चालून दुखत होते. त्याच्या पायाला चप्पल लागून रक्त वाहत होतं. एखादी कळ डोक्यात जायची. माघारी जावं तर पुन्हा बाहेर पडणं होणार नाही. गावात चौकशा सुरू होणार. नाऱ्याच्या खिशात पैसे नव्हते. कंडक्टर म्हणाला, तुम्ही कुणीकडे जाताय? नाऱ्या चपापला, मी पुण्याला जातोय. मग 500 रुपये द्या. कंडक्टरने तिकीट फाडली. नाऱ्या म्हणाला, माझ्याकडे 200 रुपये आहेत. एवढ्या जोरात नाऱ्या ओरडला की त्याच्या डाव्या हातात कळ आली. बघतो तर काय, कंडक्टर नाऱ्याकडे डोळे रोखून विस्मयाने पाहत होता. कंडक्टरला नाऱ्याच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. पैसे राहू दे, मी भरतो म्हणत कंडक्टरने त्याला पुढचं तिकीट दिलं. घरच्या आठवणीने डोकं फार बधीर झालं होतं. हातापायात त्राण नसल्यासारखं वाटत होतं. एक डुलकी लागली तो पुणे शहरात गाडी थांबली. नाऱ्याने कंडक्टरला हात जोडले. नाऱ्या गणपती मंदिरच्या स्टॉपकडे उतरला. अनोळख्या शहरात राहायची हक्काची जागा म्हणजे मंदिर. नाऱ्या तिथे राहू लागला. त्यानंतर त्याची एका दुकानदाराशी ओळख झाली. त्यानं त्याला मुलगा बांधलं. त्याचं लग्न लावून दिलं. नाऱ्याला परीस सापडला. पण त्याची हरवलेली नाती त्याला अस्वस्थ करत होती.
आपल्या गावची नदी, माती, माणसे खुणावत होती. त्याने एकदा बायकोला सांगितलं, आता आपण आपल्या गावाकडे जाऊया, तिथे आपली आई आहे. नाऱ्याच्या गोष्टीवरून मला पूर्वीचा काळ आठवला, जेव्हा माणूस टोळ्या टोळ्यांनी राहत असे. त्या मातृसत्ताक समाजाची विभागणी चातुर्वर्णामध्ये झाली नव्हती. तेव्हा त्या समूहातील पुरुष असेच घर सोडून जाऊन दुसरीकडे आपले बस्तान मांडत असत. परंतु या घर सोडून जाणाऱ्यांमध्ये कुणी ऐरागैरा नसे, तर तो कुणीतरी कल्पक बुद्धीचा, असामान्य, अद्वितीय जन्मगुण असलेला सामर्थ्यशाली पुरुष असे. त्याचं घरात कुणाशी पटत नसे. दुसरीकडे जाऊन स्थिर स्थावर होत असे. त्यांच्या घरच्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसे. काही वर्षानंतर ते माघारी फिरत. कोणी सांगत असे की मी हिमालयात तपश्चर्येला गेलेलो, तीर्थयात्रा करून आलो, आणि त्याकाळच्या अज्ञानी लोकांना ते पटत देखील असे. ते लोक त्यांची साधू किंवा महाराज म्हणून पूजा देखील करत, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागत. आजच्या काळातही अशी विलक्षण बुद्धीची, इतरांपेक्षा वेगळा विचार करणारी माणसे घर सोडून जातात. काही माणसं तरेवाईक असतात, तर काही माणसं आपलं कर्तृत्व, आपली क्षमता सिद्ध करून दाखवतात. तेव्हा मात्र आपण अचंबित होतो. काळ बदलला तरी माणसं, समाज आणि माणसांच्या प्रवृत्ती बदलल्या नाहीत, हे खरे. धन्यवाद.